ओके, आज आपण बघणार आहोत इपिडॅमसचं फंक्शन आणि त्याचा रोल. तर आपल्याला माहिती आहे की ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये 2 टेस्टिस असतात आणि ह्या दोन्ही टेस्टिसला लागून एक 6 मीटर लांबीची किंवा साधारणतः 20 फूट लांबीची एक कॉइल्ड अशी डक्ट असते किंवा ट्यूब असते, त्याला आपण इपिडॅमिस म्हणतो. तर हा जो काही इपिडॅमिस आहे, दिस इपिडॅमिस इज रिस्पॉन्सिबल फॉर स्टोरेज अँड मॅच्युरेशन ऑफ द स्पर्म. हे त्याचं फंक्शन झालं. तर तुमच्या लक्षात येईल, ही फिगर घ्या किंवा ही फिगर घ्या. आपण ह्या फिगरमध्ये बघूया की ही जी टेस्टिस आहे, ह्या टेस्टिसच्या आतमध्ये दिसतात सेमिनिफेरस ट्यूब्युल्स. ओके, आणि ह्या ज्या काही सेमिनिफेरस ट्यूब्युल्स आहेत, these seminiferous tubules they are responsible for production of sperms by the process that is called as a spermatogenesis. आणि हे जे काही स्पर्मॅटोजेनेसिस आहे की जे आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये बघितलं, स्पर्मॅटोजेनेसिस झाल्यानंतर त्याच्यापासून स्पर्म तयार होतात आणि ते स्पर्म असतात इमॅच्युअर, आणि त्याचं फर्दर मॅच्युरेशन होण्यासाठी किंवा मोटाईल स्पर्म तयार होण्यासाठी किंवा त्याचं त्या स्पर्मचं स्टोरेज करण्यासाठी इथं इपिडॅमिस आहे. सो सेमिनिफेरस ट्यूब्युल्स आर रिस्पॉन्सिबल फॉर प्रोडक्शन ऑफ स्पर्म्स. These sperms will be travel to the epididymis for temporary storage. आणि हे जे काही स्पर्म्स ह्या एपिडॅमिसमध्ये जातात, ते जे काही लहान ट्यूब्स आहेत त्याला वासा एप्रन्सिया आपण म्हणतो. ओके, सो दिस इज अ वासा, दीज आर द वासा एप्रन्सिया. सो सेमिनिफेरस ट्यूब्युल्स पासून स्पर्म तयार होतात. हे स्पर्म्स ह्या वासा एप्रन्सियामधून ही जी काही कॉइल्ड डक्ट दिसते, या कॉइल्ड डक्टमध्ये जातात आणि ही जी काही कॉइल्ड डक्ट आहे त्याला आपण म्हणतो इपिडिडायमिस. आता हा जो काही इपिडिडायमिस आहे, ह्या इपिडिडायमिसचे 3 भाग पडतात. हा वरचा टॉपचा जो दिसतो त्याला हेड म्हटलं जातं, हा मधला भाग दिसतो त्याला बॉडी म्हटलं जातं, आणि हा शेवटचा भाग दिसतो की ज्याच्यापासून वास डिफरन्स चालू होते त्याला आपण म्हणतो टेल. या हेडलाच कॅप्यूट इपिडिडायमिस म्हटलं जातं. ही जी काही टेल आहे, या टेलला आपण क्वाडा इपिडिडायमिस म्हणतो, आणि हा जो काही मधला जो पोर्शन आहे त्याला आपण कॉर्पस इपिडिडायमिस म्हणतो. सो कॅप्यूट इपिडिडायमिस म्हणजेच हेड, कॉर्पस इपिडिडायमिस म्हणजेच बॉडी, आणि जी टेल आहे त्याला आपण क्वाडा इपिडिडायमिस म्हणतो. आता हे जे काही स्पर्म्स आहेत, हे स्पर्म्स ज्या वेळेला ह्या इपिडिडायमिसमध्ये जातात, ही जी इपिडिडायमिस म्हणजे क्वाडा, कॉर्पस आणि जी काही कॅप्यूट इपिडिडायमिसचा जो भाग आहे, त्याची जी लांबी आहे, ही जी लांबी आहे ती साधारणतः 20 फूट आहे किंवा 6 मीटर आहे. म्हणजे स्पर्म या इपिडिडायमिसमध्ये हेडमध्ये येतात, हेडमधून मिडल पीसमध्ये किंवा बॉडीमध्ये जातात, आणि बॉडीमधून ते शेवटी टेलमध्ये जातात. आता हे जे काही प्रवास आहे, हा प्रवास साधारणतः 12 दिवसापासून काही स्पेसिसमध्ये तो 2.5 महिन्यापर्यंतचा. म्हणजे स्पर्म्स इथं जे काही जो काही इपिडॅमिस आहे, एपिडॅमिसमध्ये साधारणतः 12 दिवसापासून 2.5 महिन्यापर्यंत राहतात, की ज्याच्यामध्ये त्या स्पर्ममध्ये काय होतात, त्याचं प्रोसेसिंग केलं जातं किंवा त्याच्यामध्ये काही बदल घडवून आणले जातात, आणि शेवटी जो काही स्पर्म आहे तो मॅच्युअर स्पर्म झाल्यानंतर हा जो स्पर्म आहे हा शेवटी स्टोअर केला जातो क्वाडा इपिडॅमिसमध्ये किंवा ह्या टेलमध्ये. म्हणजे जो काही हेड किंवा कॅप्यूट इपिडॅमिस आहे आणि जो काही कॉर्पस इपिडॅमिस आहे, त्याच्यामध्ये ज्या अनेक प्रकारचे जे सिक्रेशन्स आहेत, काही केमिकल चेंजेस त्या स्पर्ममध्ये घडवून आणले जातात, आणि ते जे केमिकल चेंजेस झाल्यानंतर ज्यावेळेला स्पर्म तयार होतो, ओके, तो मोटाईल स्पर्म जो तयार होतो, दॅट स्पर्म इज स्टोअर्ड इन टू द क्वाडा इपिडॅमिस. ओके, सो इपिडॅमिसचं फंक्शन आहे, इपिडॅमिस इज रिस्पॉन्सिबल फॉर स्टोरेज अँड मॅच्युरेशन ऑफ द स्पर्म्स. आणि एकदा का इथं स्पर्म जे तयार झालेले, म्हणजे सेमिनिफेरस ट्यूब्यूल टू जे काही क्वाडा इपिडॅमिस आहे तिथंपर्यंत लागणारा जो काही कालावधी आहे स्पर्ममध्ये बदल आणि स्पर्ममध्ये मॅच्युरेशन होण्यासाठीचा, हा साधारणतः 12 दिवसापासून 2.5 महिन्यापर्यंतचा आहे. काही स्पेसिसमध्ये तो 12 दिवसाचा, काही स्पेसिसमध्ये 2.5 महिन्यापर्यंतचा आहे. आणि ज्यावेळेला हे जे मॅच्युअर स्पर्म आहे, हे मॅच्युअर स्पर्म इथं स्टोअर केले जातात. हे स्टोअर एकदा तयार झाल्यानंतर तिथलं जे लाईफ जे आहे साधारणतः 2 ते 3 दिवस आहे. या 2 ते म्हणजे क्वाडा इपिडॅमिसमधले जे स्पर्म्स आहेत ते फक्त 2 ते 3 दिवस जिवंत राहतात, त्याच्यानंतर त्याची डेथ होते. ओके, तर हा जो काही इपिडॅमिस दिसतो, इपिडॅमिस इज रिस्पॉन्सिबल फॉर टेम्पररी स्टोरेज अँड मॅच्युरेशन ऑफ द स्पर्म. Okay, the immature sperm is converted into the mature sperm, and these sperms are stored here into the quada epididymis. So this is the epididymis.
ओके. आत्ता आपण बघणार आहोत ॲक्सेसरी रिप्रोडक्टिव्ह ग्लँड्स. तर आपल्याला जे बघायचं आहे ते की ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये कोणकोणत्या ग्लँड्स आहेत की ज्या रिप्रोडक्शनच्या प्रोसेसमध्ये महत्त्वाच्या आहेत किंवा त्यांचा काहीतरी रोल आहे. तर मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये ह्युमन बिईंगच्या एकूण 3 ग्लँड्स आहेत. पैकी एक पेअर आहे सेमिनल वेसिकलची, एक सिंगल प्रोस्टेट ग्लँड आहे आणि तिसरी जी आहे त्याला आपण म्हणतो बल्बो युरेथ्रल ग्लँड किंवा त्याला आपण काउपर्स ग्लँड म्हणतो. तर याच्या ह्या प्रत्येक ग्लँड्स आपण डिटेलमध्ये बघूया. तर पहिली जी काय आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ सेमिनल वेसिकल. आता हा जो काही सेमिनल वेसिकल आहे, दिस सेमिनल वेसिकल इज प्रेझेंट ॲट द बेस ऑफ दी युरेथ्रा. ज्या ठिकाणी युरिनरी ब्लॅडर युरेथ्रामध्ये ओपन होतो आणि ज्या ठिकाणी कॉमन इजॅक्युलेटरी डक्ट दी काही व्हास्ट डिफरन्स आणि सेमिनल वेसिकल पासून जॉईन होते त्या ठिकाणी इथं अशा प्रकारचं स्ट्रक्चर आहे आणि त्याला आपण काय म्हणतो सेमिनल वेसिकल. Now this seminal vesicle is responsible for production of seminal fluid. म्हणजे पुरुषाच्या शरीरामध्ये जे वीर्य तयार होतं त्याच्यापैकी एकूण 60% जो भाग आहे तो 60% वीर्याच्या 60% जो भाग आहे तो ह्या सेमिनल वेसिकलमध्ये तयार होतो. तर ते जे काही सेमिनल फ्लुइड आहे त्या सेमिनल फ्लुइडमध्ये काय काय there is a presence of a fructose, protein, citric acid, inorganic phosphorus, potassium आणि prostaglandins. हे सगळं मटेरियल त्याच्यामध्ये. तर अशा जे काही 2 सेमिनल वेसिकल आहेत ह्या 2 सेमिनल वेसिकल मधून तयार झालेलं जो काही वीर्य आहे की जे आहे ते साधारणतः एका सिंगल इजॅक्युलेशन मध्ये माहिती आहे की आपल्याला 5 ते 6 ml वीर्य तयार होतं. आणि हे जे 5 ते 6 ml जे वीर्य आहे त्याच्यापैकी 60% जो भाग आहे तो 60% भाग ह्या सेमिनल वेसिकलमध्ये तयार होतो. तर ह्या सेमिनल वेसिकलमध्ये ज्या वेळेला मेटिंग होतं इजॅक्युलेशनच्या वेळेला काय होणार आहे इपिडायमिस पासून स्पर्म वरती येणार आणि ह्या व्हास्ट डिफरन्स मधून ते येतील कुठं इथं येतील की ज्या ठिकाणी सेमिनल वेसिकल हा व्हास्ट डिफरन्सशी जॉईन होतोय त्या ठिकाणी काय होणार आहे स्पर्म आणि सेमिनल वेसिकल मधून तयार झालेलं सेमिनल फ्लुइड या दोन्हीचे मिक्सिंग होतं आणि ह्या दोन्ही बाजूनं 2 कॉमन इजॅक्युलेटरी डक्ट काय होणार आहे युरेथ्राच्या बेसला येणार आहे त्या ठिकाणी. आता त्या ठिकाणी काय होणार आहे ते पुढं फॉरवर्ड केलं जाईल. आता ह्याचा फंक्शन काय सेमिनल वेसिकलचं टू प्रोड्यूस द सेमिनल फ्लुइड और टू प्रोड्यूस 60% ऑफ द स्पर्मॅटिक फ्लुइड दॅट इज कॉल्ड एज अ सेमेन और सेमिनल फ्लुइड. तर याच्यामध्ये जो काही महत्त्वाचा जो भाग आहे ते आहे शुगर दॅट इज कॉल्ड एज अ फ्रुक्टोज शुगर. आता ही जी काही फ्रुक्टोज शुगर आहे दिस फ्रुक्टोज शुगर इज रिस्पॉन्सिबल फॉर सप्लाइंग नरिशमेंट टू द स्पर्म. ओके. तर ही जी काही शुगर आहे त्या शुगरमुळे काय होणार आहे fructose acts as the main energy source for the sperm outside the body. म्हणजे ज्या वेळेला एपिडायमिस मधून स्पर्म पुढे जातात व्हास्ट डिफरन्स मधून सेमिनल वेसिकल पर्यंत तिथं गेल्यानंतर त्यातून पुढे त्यांना जिवंत राहण्यासाठी जे काही एनर्जी लागते दॅट इज सप्लाइड बाय दिस फ्रुक्टोज शुगर. दुसरं जे आहे prostaglandins are believed to be aid in fertilizing causing the mucous lining of the cervix to be more receptive. आणि दुसरं जे काही सिक्रेशन दॅट इज कॉल्ड एज अ प्रोस्टाग्लॅन्डिन्स. तर प्रोस्टाग्लॅन्डिन्समुळे काय होतं फर्टिलायझेशन होण्यासाठी मदत मिळते. ओके. तर हे 2 फंक्शन्स आहेत याचे सेमिनल वेसिकलचे. सो इन शॉर्ट सेमिनल वेसिकल प्रोड्युसेस seminal fluid which makes about 60% of the total spermatic fluid. स्पर्मॅटिक फ्लुइड आणि सेमिनल फ्लुइड मध्ये फरक लक्षात घ्या. सेमिनल फ्लुइड मध्ये फक्त काय असतात जे काही लिक्विड आहेत सेमेन आहेत तेच असतं आणि जे काही स्पर्मॅटिक फ्लुइड आहे त्याच्यामध्ये स्पर्म असतात, प्रोस्टाग्लॅन्डचं सिक्रेशन आहे, काउपर्स ग्लँडचं सिक्रेशन आहे आणि सेमिनल वेसिकलचं सिक्रेशन आहे. असं मिळून ते 5 ते 6 ml तयार होतं. ओके. सो सेमिनल वेसिकल पेअर्ड दे प्रोड्युसेस सेमिनल फ्लुइड which makes about 60% of the total spermatic fluid and they mainly contains fructose sugar which acts as an energy source and they secretes the prostaglandins which helps into the fertilization of the egg. आणि त्याच्यासोबत त्याच्यामध्ये प्रोटीन्स आहेत, नायट्रिक ऍसिड आहे, इनऑर्गॅनिक फॉस्फरस आहे, पोटॅशियम आहे. सो दीज आर द मायनर कंटेंट्स which are required to keep the process of fertilization or movement of the sperm in a normal way. Okay. दुसरी जी ग्लँड आहे दॅट इज कॉल्ड एज अ प्रोस्टाग्लॅन्ड. तर तुमच्या लक्षात येईल की या फिगरमध्ये इथं तुम्हाला सेमिनल वेसिकल दिसेल. सेमिनल वेसिकल ओके ज्या ठिकाणी युरिनरी ब्लॅडर सेमिनल वेसिकल जॉईन होतो
ओके. इजॅक्युलेटरी डक्ट, युरिनरी ब्लॅडर आणि सेमिनल वेसिकल पासून आलेली कॉमन इजॅक्युलेटरी डक्ट ही ज्या ठिकाणी बेसला जॉईन होते त्याच ठिकाणी एक ग्लँड आहे आणि ती छोटीशी सिंगल ग्लँड आहे. त्या सिंगल ग्लँडला म्हटलं जातं प्रोस्टेट ग्लँड. ओके. सो दिस प्रोस्टेट ग्लँड विच सिक्रेट्स द सिक्रेशन, त्याच्यापासून जे काय मायनर सिक्रेशन आहे दॅट प्रमोट्स द मुवमेंट ऑफ द स्पर्मॅटोझोआ. स्पर्मॅटोझोआची मुवमेंट करण्यासाठी काय लागणार आहे, याचं प्रोस्टेट ग्लँडचं सिक्रेशन लागणार. त्याच्यामध्ये काय, इट कंटेन्स हाय अमाउंट ऑफ फ्रुक्टोज आणि सायट्रिक ऍसिड. ओके. सो देर इज अ सिंगल प्रोस्टेट ग्लँड. तिसरी जी ग्लँड आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ बल्बोयुरेथ्रल ग्लँड किंवा त्याला आपण काउपर्स ग्लँड म्हणतो. This bulbourethral gland or Cowper's gland which is paired and it is present below the prostate gland. किंवा जो पेनिस आहे पेनिसच्या बेसला अशा प्रकारची एकदम अशी पेअर्ड एकदम छोटीशी ग्लँड आहे, त्याला आपण बल्बोयुरेथ्रल ग्लँड म्हणतो किंवा त्यालाच आपण काउपर्स ग्लँड म्हणतो. आणि ही जी काही बल्बोयुरेथ्रल ग्लँड किंवा काउपर्स ग्लँड आहे त्याचं जे सिक्रेशन आहे दॅट ॲक्ट्स ॲज अ लुब्रिकेशन. ओके. मग ते लुब्रिकेशन व्हाजायनाचं लुब्रिकेशन असेल ड्युरिंग द ॲक्ट ऑफ द कॉप्युलेशन किंवा मेटिंग झाल्यानंतर युरेथ्रा क्लिअर करण्याचं काम किंवा जो काही युरिनोजेनिटल डक्ट आहे ती क्लिअर करण्याचं काम कोणाचं आहे, सिक्रेशन ऑफ दिस बल्बोयुरेथ्रल ग्लँड किंवा काउपर्स ग्लँड. ओके. सो त्याचं फंक्शन जर बघितलं तर म्युकस सिक्रेशन सर्व्स टू क्लिअर द युरेथ्रा ऑफ युरिन अँड द लुब्रिकेशन ऑफ द व्हाजायना. हे दोन फंक्शन आहेत. ओके. सो दिस इज अबाउट द बल्बोयुरेथ्रल ग्लँड और काउपर्स ग्लँड. म्हणजे एकूण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टममध्ये ॲक्सेसरी रिप्रोडक्टिव्ह ग्लँड्स किती आहेत, 3. ओके. 2 सेमिनल वेसिकल आहेत, 1 प्रोस्टेट ग्लँड आहे आणि 2 काउपर्स किंवा बल्बोयुरेथ्रल ग्लँड्स आहेत. सेमिनल वेसिकलचं फंक्शन आहे टू प्रोड्यूस द सेमेन. प्रोस्टेट ग्लँडचं सिक्रेशन आहे टू प्रोड्यूस द प्रोस्टॅटिक फ्लुइड आणि बल्बोयुरेथ्रल ग्लँड किंवा काउपर्स ग्लँडचं फंक्शन आहे टू सिक्रेट द म्युकस. ओके. सो दीज आर द 3 डिफरंट ग्लँड्स. ओके. आता आपण जे बघणार आहोत ते युनिट सेकंड मधला शेवटचा पॉइंट दॅट इज स्पर्म ट्रान्सपोर्ट इन मेल अँड फिमेल ट्रॅक्ट किंवा त्याला आपण म्हणतो स्पर्म ट्रान्सपोर्ट इन मेल जेनायटल ट्रॅक्ट आणि स्पर्म ट्रान्सपोर्ट इन टू द फिमेल जेनायटल ट्रॅक्ट. ओके. आपण पहिल्या पार्टमध्ये बघतोय की स्पर्म ट्रान्सपोर्ट इन मेल जेनायटल ट्रॅक्ट म्हणजे पुरुषाच्या शरीरामध्ये स्पर्म तयार होण्यापासून स्पर्म शरीराच्या बाहेर पडण्यापर्यंत त्याचा प्रवास आणि स्त्रीच्या शरीरामध्ये ड्युरिंग द ॲक्ट ऑफ कॉप्युलेशन इजॅक्युलेशन नंतर ज्या वेळेला व्हाजायनामध्ये स्पर्म रिलीज केले जातात ते व्हाजायनामधून स्पर्म ओव्हिडक्टमध्ये किंवा एम्प्युलापर्यंत कसे जातात या दोन्हीचा अभ्यास. ओके. पहिल्यांदा आपण बघणार आहोत मुवमेंट ऑफ द स्पर्म इन टू द मेल जेनायटल ट्रॅक्ट. आता या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की ही जी दिसते ती मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे आणि ह्या मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये जी काही पहिली स्टेप आहे दॅट इज प्रोडक्शन ऑफ स्पर्म. टेस्टिसमध्ये स्पर्म तयार होतील. आता टेस्टिसमध्ये स्पर्म तयार झाल्यानंतर ते स्पर्म्स असतील इमॅच्युअर आणि मॅच्युरेशनसाठी ते कुठे जाणार आहेत, इपिडायमिसपर्यंत. म्हणजे पहिला जो काय म्हणजे जिथं सुरुवात होते तो टेस्टिस झाला. पहिली स्टेप पॅसिव्ह ट्रान्सफर ऑफ टू इपिडायमिस वाया टेस्टिक्युलर फ्लुइड. आता इथं टेस्टिसमध्ये जे सेमिनल फ्लुइड आहे ते सेमिनल फ्लुइड टेस्टिसमध्ये जे काही सेमिनिफेरस ट्रिब्युल्स आहेत त्या सेमिनिफेरस ट्रिब्युल्समध्ये काय होणार आहे, हे स्पर्म्स तयार होतील आणि हे स्पर्म तयार झाल्यानंतर त्याच्यातलं जे काही टेस्टिक्युलर फ्लुइड आहे त्या टेस्टिक्युलर फ्लुइडच्या प्रेशरमुळं हे जे काही छोटे छोटे व्हासा इफ्रन्सी आहेत त्या व्हासा इफ्रन्सियामुळे ते स्पर्म्स कुठे जातील, दे स्पर्म्स विल गो टू द इपिडायमिस फॉर टेम्पररी स्टोरेज. आता इपिडायमिसमध्ये ते कुठे जाणार आहे, इपिडायमिसमध्ये ते सुरुवातीला जातील कॅपिट इपिडायमिसमध्ये किंवा हेडमध्ये, तिथून ते थोडे बदल करून ते जातील कॉर्पस इपिडायमिस किंवा बॉडीमध्ये आणि तिथं ज्या वेळेला मोटाईल तिथून स्पर्म कुठे जातील, द स्पर्म्स विल गो टू द क्वाडा इपिडायमिस. आता क्वाडा जो इपिडायमिस आहे की जिथं स्पर्मचं स्टोरेज होणार आहे आणि तिथं मोटाईल स्पर्म तयार होतो की जो स्पर्म मुवमेंट करू शकतो. आणि असा स्पर्म की जो तिथं साधारणतः 12 दिवस राहणार आहे. ते काही प्राण्यामध्ये तो 2 ते 2.5 महिने राहतो. इथं 12 ते 15 दिवस राहिल्यानंतर ड्युरिंग द ॲक्ट ऑफ द कॉप्युलेशनमध्ये काय होणार आहे, इजॅक्युलेशनची प्रोसेस सुरू होते. त्यावेळेला हे जे काही स्पर्म्स असतात हे स्पर्म म्हणजे जोपर्यंत मेटिंग होत नाही तोपर्यंत हे स्पर्म इपिडायमिसमध्येच राहतात आणि कोणत्याही 2 म्हणजे मेल आणि फिमेलचं मेटिंग होतं त्याच वेळेला हे इजॅक्युलेशनच्या वेळेला हे स्पर्म या इपिडायमिसमधून बाहेर पडतात. म्हणजे ही जी प्रोसेस आहे स्पर्म प्रोडक्शनची ती कुठं होते, टेस्टिसमध्ये. ही पहिली स्टेप.
तयार झालेले स्पर्म वासा एपिडर्मिसमधून इपिडायमिसमध्ये जातात. तिथं ते जे कॉडा एपिडायमिस आहे तिथं साधारणतः 12 दिवस राहतात. 12 दिवसानंतर तिथून मॅच्युअर झाल्यानंतर तिथून त्यांचं लाईफ आहे 2 ते 3 दिवस. नाही त्याचं इजॅक्युलेशन झालं तर ते मरणार आहे. आता ज्यावेळेला इजॅक्युलेशनच्या वेळेला काय होणार आहे, दी स्पर्म्स, आता हे मॅच्युअर स्पर्म असल्यामुळे त्याच्यामध्ये त्याची मुवमेंट होत असल्यामुळं हे स्पर्म तिसऱ्या स्टेपमध्ये काय होतील, रॅपिड ट्रान्झिट थ्रू द डक्टस डेफरन्स, इथून स्पीडमध्ये कुठे जातात, हे जातात ह्या सॅमनल व्हेसिकलच्या पर्यंत. ओके, इथं सॅमनल व्हेसिकल आहे. सॅमनल व्हेसिकलमध्ये हे इथं मोटाईल स्पर्म आहे. हे मोटाईल स्पर्म ह्या वास डेफरन्स मधून सॅमनल व्हेसिकलमध्ये गेले. सॅमनल व्हेसिकलमध्ये गेल्यानंतर त्याच्यामध्ये सॅमनल फ्लुइड ऍड होतो. ऍड झाल्यानंतर किंवा स्पर्म आणि सॅमनल फ्लुइडचं मिक्सिंग होतं. आता त्याच्यामध्ये सॅमनल फ्लुइडमध्ये आहे फ्रुक्टोज शुगर आणि त्या फ्रुक्टोज शुगरमुळे काय होणार आहे, स्पर्मला एनर्जी मिळते आणि तिथून पुढे काय होणार आहे, सॅमनल व्हेसिकलमधून जे स्पर्म्स आहेत ते स्पर्म्स कुठे जातील, सॅमनल फ्लुइडमध्ये. सॅमनल फ्लुइड स्पर्म असा सॅमनल फ्लुइड पुढे आल्यानंतर तो त्याच्यामध्ये मिक्सिंग होईल प्रोस्टेग्लॅंडच्या सिक्रिशनचं. तिथून पुढं मिक्सिंग होईल काउपर्स ग्लॅंडच्या सिक्रिशनचं आणि ज्या वेळेला मेटिंग किंवा सेक्स म्हणतो आपण त्याला, सेक्सच्या एंडला किंवा मेटिंगच्या एंडला ज्या वेळेला इजॅक्युलेशन होतं, म्हणजे जे काही स्पर्मॅटिक फ्लुइड आहे त्याचं इजॅक्युलेशन होतं, तो इजॅक्युलेशन झाल्यानंतर इजॅक्युलेशनच्या वेळेला हा जो काही जो स्पर्म आहे तो स्पर्म त्याच्यामध्ये प्रोस्टेग्लॅंड असेल, सॅमनल फ्लुइड असेल, काउपर ग्लॅंडचं सिक्रेशन असेल, हे सगळं शरीराच्या किंवा फिमेल जेनायटल ट्रॅक्टमध्ये रिलीज केलं जातं. तर हा आहे हा प्रवास. म्हणजे सुरुवातीला टेस्टिस नंतर वासा एपिडर्मिस, नंतर इपिडायमिस, नंतर वास डेफरन्स मधून सॅमनल व्हेसिकल मधून परत ते प्रोस्टेग्लॅंड नंतर परत काउपर्स ग्लॅंड आणि नंतर ह्या पेनिस मधून काय होतं ते इजॅक्युलेटेड जे काय कॉमन युरिनरी जनरेट डक्ट आहे तिथून ऍक्ट ऑफ द कॉप्युलेशन मध्ये ते शरीराच्या बाहेर टाकले जातात. हे झालं स्पर्म ट्रान्सपोर्ट इनटू द मेल ट्रॅक्ट. आता इथं दुसऱ्या बाजूला तुम्हाला दिसेल की इथं काय दुसऱ्या बाजूला फिमेल जेनायटल ट्रॅक्ट मध्ये स्पर्म्स कसे मूव्ह होतात. ओके, तर ट्रान्सपोर्ट ऑफ द स्पर्म्स इनटू द फिमेल जेनायटल ट्रॅक्ट. आता ह्याची काय पहिली जी स्पर्म्स आहे, जी पहिली जी स्टेप आहे त्याची स्पर्म्स डिपॉझिटेड इन अप्पर पार्ट ऑफ द व्हाजायना. ओके, तर हा झाला व्हाजायना. इथं हा लॅटरल व्ह्यू आहे. ओके, इथं ज्यावेळेला ऍक्ट ऑफ द कॉप्युलेशनच्या ऍक्टमध्ये काय होणार आहे, सेक्शुअल ऍक्टमध्ये किंवा कॉप्युलेशनमध्ये काय होणार आहे, स्पर्म्स विल बी रिलीज्ड इन टू द फर्दर पोर्शन ऑफ द व्हाजायना. इथं रिलीज केल्यानंतर काय होणार आहे, इथं जेवढे स्पर्म्स रिलीज केले जातील त्याच्यापैकी साधारणतः काही लाख स्पर्म्सची डेथ होते तिथल्या ॲसिडिक मिडियममुळं. आणि त्याच्यामध्ये असलेले जे काही फ्रुक्टोज आहे त्या सॅमनल फ्लुइडमध्ये, त्या फ्रुक्टोजच्या मदतीनं हे जे स्पर्म्स आहेत ते स्पर्म्स कुठे जातील, दे विल एंटर इन टू द सर्विक्समधून ते जातील गर्भाशयामध्ये गेल्यानंतर आता तुमच्या लक्षात येईल की इथं 10⁻⁷ स्पर्म्स आहेत, ते पुढे गेले की कमी होतात 6, पुढे गेले की अजून कमी होणार आहे 10⁻⁴, 10⁻3, 10⁻2 असा स्पर्मचा नंबर हा कमी म्हणजे ही जी रेस आहे त्या रेसमध्ये प्रत्येक स्टेपला जे स्पर्म्स आहेत त्या स्पर्मची डेथ होत जाते आणि कमकुवत स्पर्म मारले जातात आणि जे सगळ्यात स्ट्रॉंग स्पर्म्स आहेत ते स्ट्रॉंग स्पर्म पुढे जातील. आता हे जे काही स्पर्म्स आहेत दीज आर द त्याच्यामध्ये असलेले जे काही मिडल पीस आहे त्याच्यामध्ये आहे मायटोकॉन्ड्रिया. त्या मायटोकॉन्ड्रियाला एनर्जी तयार करण्यासाठी मिळतो जो काही शुगर आहे ती आहे फ्रुक्टोज की जी सॅमनल फ्लुइडमधून मिळते. आणि इथं ज्यावेळेला हे स्पर्म ह्या गर्भाशयामध्ये जातील, गर्भाशयामध्ये गेल्यानंतर ते निम्मे स्पर्म राईट साईडच्या ओव्हिडक्टमध्ये जातील, निम्मे स्पर्म लेफ्ट साईडच्या ओव्हिडक्टमध्ये जातील. आता ज्या बाजूला ज्या फॅलोपियन ट्यूबमध्ये एग असेल त्याच बाजूला फर्टिलायझेशनचे चान्सेस आहेत. ओके, तर अशा प्रकारचा हा जो काही स्पर्म्स आहेत, दी स्पर्म्स विल ट्रॅव्हल फ्रॉम युटरस टू द फॅलोपियन ट्यूब आणि फॅलोपियन ट्यूबच्या शेवटी जिथं अँप्युल आहे की ज्या अँप्युलामध्ये अशा प्रकारचा एक दिसेल त्या ठिकाणी काय होतील, दी स्मॉल नंबर ऑफ स्पर्म्स विल रीच देअर आणि त्याच्यातला पहिल्यांदा जो काही स्ट्राईक करेल, जो काही व्हॉलटाईल आणि मॅच्युअर स्पर्म, चांगला क्वालिटीचा स्पर्म जो पहिल्यांदा टच करेल तो काय करणार आहे, फर्टिलायझेशन करणार आहे. म्हणजे फिमेल जेनायटल ट्रॅक्टमध्ये स्पर्मचा प्रवास कसा होणार आहे, near about 250 to 250 million sperms are released into the upper portion of the vagina. They will travel from vagina to the cervix. त्याच्यामध्ये 50% स्पर्म जवळजवळ तिथंच मारले जातील. त्याच्यातले राहिलेले गर्भाशयामध्ये जाणार.
म्हणजे युट्रसमध्ये जाणार, युट्रसमध्ये दे विल ट्रॅव्हल इन ऑल डिरेक्शन. त्याच्यापैकी राईट साईडला निम्मे जातील, लेफ्ट साईडला निम्मे जातील. पैकी अगोदरच काही स्पर्म इथं वजानामध्ये मारले जातील, काही स्पर्म जे वीक आहेत ते सर्व्हिक्समध्ये मारले जातील, काही स्पर्म युट्रसमध्ये मारले जातील. असे मारत 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 त्याच्यातले जे सिलेक्टिव्ह चांगले जे स्पर्म्स आहेत हे चांगले स्पर्म राईट साईडला नेहमी जातील आणि लेफ्ट साईडला फॅलोपियन ट्यूबमध्ये जातील. आणि त्याच्यापैकी असा नंबर हा सिलेक्शनमध्ये कमी होत 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 शेवटी कुठं जाणार आहे हे. आता जिथं एग असेल तरच फर्टिलायझेशन होईल. जर एग नसेल तर साधारणतः पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये ह्या स्पर्मची डेथच होणार. ओके, एग असेल तर ते फर्टिलायझेशन करतील, अदरवाईज देर इज अ नो फर्टिलायझेशन. आणि फर्टिलायझेशन जर नसेल तर तो स्पर्म तिथंच मारणार आहे. आणि जर नाही फर्टिलायझेशन जरी झालं तर तरी सुद्धा तो स्पर्म त्या ठिकाणी मारणार, कारण त्याचं लाईफ जे आहे ते 2 ते 3 दिवस आहे. ओके, सो सेक्स किंवा कॉप्युलेशन, वजायना, सर्विक्स, युटेरस, फॅलोपियन ट्यूब. फॅलोपियन ट्यूब्समध्ये सुरुवातीला इस्थमस आणि इस्थमस नंतर शेवटी ॲम्प्युला, आणि ॲम्प्युला पर्यंत तो शेवटपर्यंत जातात. आणि जर का एग जर भेटला नाही तर त्या ठिकाणी त्या स्पर्मची डेथ होते. सो दिस इज अबाउट द ट्रान्सपोर्ट ऑफ द स्पर्म इनटू द फिमेल जेनायटल ट्रॅक्ट.